students. Okay, now today we get the new topic, that is evidences of evolution. लास्ट जो वीडियो था उसमें हमने evolution कंप्लीट किया. Actually they are the basic point regarding to the organic evolution. The evolution in living thing is also called as organic evolution. तो हमने how the formation of living thing on the earth वो भी देखा. अब ये जो इवोल्यूशन हुआ है स्टार्टिंग फ्रॉम अबाउट दैट प्रोटोप्लाज्म अप टू द मोर एंड मोर कॉम्प्लेक्स व्हेल मॅन, जसं हम वेल डेव्हलप मॅन बोलते. आतापर्यंत हे जे टोटल इव्होल्युशन झालं, यानंतरचे आता जसं मी लास्ट व्हिडिओमध्ये बोललो आहे की हे असंच झालं कशावरून. सो वी हॅव गिवन सम इव्हिडन्सेस. देर आर ॲक्च्युली 6 or 7 इव्हिडन्सेस आर देअर. आता यामध्ये काही ब्रांचेस येतील, त्या ब्रांचेसच्या डिफाईन पुस्तकात दिलेल्या नाही, फक्त एक्सप्लेनेशन दिले आहे, ते सुद्धा खूप शॉर्टमध्ये. सो नाउ वी स्टार्ट द न्यू टॉपिक, दॅट इज इव्हिडन्सेस ऑफ इव्होल्युशन. आता पहिला मुद्दा लक्षात घ्या की तुम्हाला इव्हिडन्स काय शोधायचं आहे. तर पहिलं एक तर कॉमन एन्सेस्ट्री, इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज कॉमन ओरिजिन. म्हणजे आज जे व्हेराइटीज तुम्हाला दिसतात, आइदर इट इज ऑफ प्लांट्स और एनिमल, जो भी डिफरेंट टाइप्स ऑफ प्लांट्स एनिमल आपको दिख रहे हैं, वो कहीं ना कहीं कोई एक जो लिविंग थिंग था उससे अराइज हुए. मतलब आज बहुत सारे हैं, मेनी है, बट दैट ऑल डिफरेंट वेराइटी शोज द कॉमन लिंक, कॉमन एंसेस्ट्री एंड कॉमन ओरिजिन. यू नो अबाउट एंसेस्टर, जैसे हम बोलते हैं कि मंकीज आर आवर एंसेस्टर, तो हम जो इवॉल्व हुए तो वो मंकी से हुए. लेकिन हम वी कैनॉट टॉक अबाउट द ओनली ह्यूमन. आज जितने भी प्लांट्स एनिमल है, ये सबका कॉमन एंसेस्टर आपको यहाँ पे ढूंढना है, या फिर आपको मिलेगा सीक्वेंस. यू नो अबाउट सीक्वेंस कि भाई जैसे सीक्वेंस के लिए एग्जांपल दे रहा हूँ, ये आपने ये पॉइंट लिख लेना जो अभी बोल रहा हूँ मैं. कॉमन ओरिजिन तो समझ में आ गया, और जैसे हम आगे लेंगे तो वो समझ में आ जाएगा आपको फिर से. सीक्वेंस म्हणजे काय है, तो जैसे हम आपको बताया कि सबसे पहले अर्थ पे वर्टिब्रेट्स है, वर्टिब्रेट्स या नॉन वर्टिब्रेट्स, थोड़ा सा रिवाइज कीजिए. या फिर मैं थोड़ा इजी ले रहा हूँ. दैट इज द स्टार्ट फ्रॉम द फिश स्पाइसेस ग्रुप. सबसे पहले फिश आई, उसके पहले भी अमीबा या पैरामीशियम था, लेकिन हम फिश से स्टार्ट करेंगे. तो फिश के बाद आए एम्फीबियंस, एम्फीबियंस के बाद रेप्टाइल, रेप्टाइल के बाद एव्स एंड मैमल्स. तो नॉर्मल सीक्वेंस ऐसा दिया है, लेकिन एक्चुअली ये सीक्वेंस हम पैलेंटोलॉजिकल एविडेंस में देखेंगे कि जो एम्फीबियंस का एक ग्रुप आया था, वहाँ से एट ए टाइम 3 अलग डायरेक्शन में इवोल्यूशन स्टार्ट हुआ. तो इसके बाद वो, उसके बाद वो, दैट इज सिंपली द सीक्वेंस ऑफ इवोल्यूशन. तो ये जो भी आपको नाम आएंगे, जैसे पहला दिया आपको मॉर्फोलॉजिकल एविडेंस, तो इसका जो भी एक्सप्लेनेशन आएगा वो हिसाब से आपको देखना है कि आइदर दैट एविडेंस शोज द कॉमन एंसेस्ट्री और इट गिव्स द सीक्वेंस ऑफ इव्होल्यूशन. त्या पूर्ण एक्सप्लेनेशन नंतर तुम्हाला ओळखायचं आहे, आणि ओळखता येतं. जस्ट फर्स्ट आपण स्टार्ट करतो, हे झाल्यावर तुम्हाला कळेल. नाउ सी, नाउ फर्स्ट वी गेट द न्यू ब्रांच, दैट इज मॉर्फोलॉजी. सो मॉर्फोलॉजी इज अ ब्रांच ऑफ बायोलॉजी, द ब्रांच ऑफ बायोलॉजी दैट डील्स विथ द स्टडी ऑफ एक्सटर्नल स्ट्रक्चर ऑफ ऑर्गेनिज्म. सो morphological evidence or morphology, that branch studied about the external structure of organism. external appearance आप बोल सकते हो, बाहेरून ते प्लांट किंवा तो एनिमल कसा दिसतो याबद्दल स्टडी करणारी ब्रांच म्हणजे मॉर्फोलॉजिकल एविडेंस, और ब्रांच इज मॉर्फोलॉजी. नाउ तो पहले अगर ये राइट शॉर्ट नोट्स ऑन के बेस पे आता है तो हमको लिखना है डिफाइन. सो द ब्रांच ऑफ बायोलॉजी दैट डील्स विद द स्टडी ऑफ एक्सटर्नल स्ट्रक्चर ऑफ ऑर्गेनिज्म इज कॉल्ड एज morphological evidence or is called as morphology. Now as far as external structure of plants and animals are concerned, तो यह एग्जाम्पल हम 2 अलग लेंगे. नाउ सी, एग्जाम्पल मैंने लिया है डिफरेंट टाइप्स ऑफ प्लांट्स. आता तुम्ही कोणतेही प्लांट घेऊ शकता ज्याची साईज शेप वेगळी आहे. जसं इथे लिहिलं आहे मी, डिफरेंट टाइप्स ऑफ प्लांट्स हॅव्हिंग द डिफरेंट साइज, डिफरेंट शेप, डिफरेंट बिहेवियर, डिफरेंट हाइट एंड ऑल्सो डिफरेंट लाइफ पैटर्न. अब एक तो आप हर्ब ले लो, ग्रास, जिसकी हाइट बहुत कम होती है. त्यानंतर श्रब असतात, बुशेस असतात, ज्याची हाइट मीडियम है, एंड व्हेरी हाइटेड ट्रीज, सो दैट डील्स विथ द साइज. नाउ शेप, सब प्लांट का शेप अलग अलग होता है. मॉर्फोलॉजिकली देखना है हमको, इंटरनली नहीं. एक्सटर्नली प्लांट कैसे दिख रहा है. नाउ बिहेवियर, अब बिहेवियर के लिए थोड़ा सा हमको डिटेल स्टडी करना पड़ेगा, आणि 9वीला आपण जसं प्लांट बद्दल शिकलो आहे. सो यहाँ पे एक्सप्लेनेशन क्या लिखना है, व्हेन वी सी द डिफरेंट टाइप्स ऑफ प्लांट, so all plant shows the common basic organ. नीचे लिख रहा हूं मैं, रेफरेंस इज बेसिक ऑर्गन्स यूज फॉर सर्वायवल. अब वो प्लांट जो जी रहे, ते प्लांट जे जगून राहिले, सर्वाइव्ह होत आहेत, यासाठी त्यांना
ओव्हरऑल नॅचरली कोणते बेसिक ऑर्गन दिले आहे. नाउ टेल मी सम बेसिक ऑर्गन. तिथेच रिवाइज करा. वी नो अबाउट द रूट्स, स्टीम, लीफ. जर फ्लावरिंग प्लांट असतील तर फ्लावर, नसतील तर नाही आहे. आणि फ्लावर जर असेल तर फ्रूट. बट फ्लावर फ्रूट जर सोडून दिले तर तुम्हाला मेनली दिसेल रूट, स्टीम अँड लीफ. सो रेफरन्स इज बेसिक ऑर्गन. So when we see the different types of plant having different size, shape, behavioral pattern, even geographical area, India मधले आहे, foreign मधले आहे, but all plants shows that same organ, and not only same organ, their function is also same. The function of root is absorption. तर जेवढे plants आहेत having that differentiate points use the roots for absorption of water, mineral from the soil. Now steam, the function of steam is to give the support, and leaf which carry out the photosynthesis. सो आता एवढे जर आपण प्लांट घेतले, पण या या सगळ्या प्लांटमध्ये हे 3 किंवा यापेक्षा मोस्ट ऑफ द केस फ्लावरिंग असेल, फ्रूट असेल, सगळे ऑर्गन कॉमन आहेत. याचा अर्थ की हे सगळे प्लांट कोणत्या तरी एका अशा ऑर्गॅनिझम पासून तयार झाले ज्याला सुद्धा हे सेम बेसिक ऑर्गन होते. आणि ड्यू टू द ॲडॅप्टेशन, तर ॲडॅप्टेशन लास्ट व्हिडिओमध्ये घेतलं आहे, सिम्पली द चेंज इन द बॉडी स्ट्रक्चर अकॉर्डिंग टू चेंज इन सराउंडिंग. आता ज्या एरियामध्ये पाऊस खूप जास्त पडतो, साहजिक आहे तिथे हाईट वाढेल. म्हणजे हे जे काही तुम्हाला डिफरन्शिएट दिसत आहे, साईज, शेप, बिहेवियर, दॅट ऑल आर ॲडॅप्टेड थिंग्स. हे सगळे त्या प्लांटनी ॲडॅप्ट केलं अकॉर्डिंग टू ऑल दॅट यू कॅन से दॅट जिओग्राफिकल एरिया, देअर सराउंडिंग, बट दे ऑल आर इव्हॉल्व फ्रॉम कॉमन ancestry. So it means morphological evidence in the case of plant gives us the common ancestry. So as that all plant possess the same basic organ which is required for survival, so all plants shows the common ancestry. They all are evolved from the common organism. तो कोणता आहे त्याचं नाव आपल्याला लिहायचं नाही आहे, but it shows the common ancestry. Now second example as far as different types of animal is concerned. आता इथे एक्झाम्पल घेतलं आहे लाईक डॉग, कॅट अँड वेल डेव्हलप ह्युमन. तुम्ही पायसेस, एम्फिबियन, रेप्टाइल सगळे घेऊ शकता. Now reference is that again basic sense organ are same. जेवढे प्लांट्स आहेत, ॲनिमल आहेत, सगळ्यांमध्ये बेसिक सेन्स ऑर्गन सेम आहे. आता सेन्स ऑर्गन 9वीला थोडंसं घेतलं होतं. जसं आता स्किन असेल, सो ऑल ॲनिमल पोजेस द स्किन अँड मेन फंक्शन इज प्रोटेक्शन. त्यानंतर टंग असेल, टीथ असेल, टंग आहे. त्यानंतर आईज. सो ऑल दॅट आर द ऑर्गन विच शोज द सिमिलर इन ऑल टाइप्स ऑफ ॲनिमल, दो देअर साईज इज डिफरंट. डॉग, कॅट, फिश ले लो, एम्फिबियन्स आहे, रेप्टाईल्स आहे, सगळे ऑर्गॅनिझम इव्हन त्यांचं इटिंग हॅबिट असेल, बिहेवियरल पॅटर्न असेल, लाईफ पॅटर्न असेल, हे सगळं वेगळं आहे. बट ऑल शोज द सेम बेसिक ऑर्गन अँड दॅट बेसिक ऑर्गन्स आर रिक्वायर्ड फॉर देअर प्रॉपर सर्वायवल. सो इट मीन्स दॅट अगेन ड्यू टू प्रेझेन्स ऑफ सेम सेन्स ऑर्गन ऑल एनिमल्स आर इवॉल्व फ्रॉम कॉमन एंसेस्ट्री. इसमें वही लिखना है व्हेन वी टॉक अबाउट द डिफरेंट टाइप्स ऑफ एनिमल ranges from pisces up to the well-developed mammals, all possess the basic same sense organ and even their function is also same. So all animals are evolved from common ancestry. So first evidence, that is morphological evidence, gives us common ancestry but not the sequence of evolution. That is the first evidence, that is morphological evidence. Next दो evidence मैं next आपके वीडियो में कवर करूंगा. ठीक है, ओके.